नमस्ते बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता पहिली, विषय मराठी, घटनाक्रम लावणे, पान क्रमांक 68. या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे. हा माझा परिचय. बालमित्रांनो, तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 68 वरील घटनाक्रम लावणे हे आज आपण शिकणार आहोत. पहा, सर्वांनी पान नंबर 68 पाहायचंय. घटनाक्रम लाव. घटना म्हणजे काय रे बालमित्रांनो? तर घटना म्हणजे एखादी क्रिया घडणे. तर पहा, या पानावर तुम्हाला 6 क्रिया 6 घटना दिलेल्या आहेत. अगोदर आपण त्या वाचूयात आणि त्या आपल्याला योग्य क्रमाने लावायच्या आहेत. पाने आली, फुले आली, कोंब फुटले, झाडाला फळे आली, पाणी घातले, बी रुजवले, रोप वाढले. आता ह्या ज्या क्रिया किंवा घटना आपण वाचन केल्या, याच्यामध्ये सर्वात अगोदर कोणती घटना असते? कोणती क्रिया आपण करतो? पहिली क्रिया असते बी रुजवले. मग ते 1 नंबरला लिहूयात. त्याच्यानंतर काय करतो आपण? ते बी रुजवल्यानंतर त्याला पाणी घालतो. दुसरी क्रिया आहे पाणी घातले. मग काय होतं पाणी घातल्यानंतर? त्याला कोंब फुटतात. तिसरी क्रिया आहे कोंब फुटले. नंतर हळूहळू ते रोप वाढले. बरोबर. मग चौथी क्रिया आहे रोप वाढले. हळूहळू रोप वाढल्यानंतर त्याला पाने आली, फुले आली आणि मग शेवटीची झाडाला फळे आली. आता या पद्धतीने आपण हा घटनाक्रम लावलेला आहे. तुम्ही देखील असाच घटनाक्रम तुमच्या वहीमध्ये आता लिहून घ्यायचा आहे. याच पानावरची पुढची कृती पहा. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भर. कंसातील शब्दांच्या अगोदर वाचन करू. घे, दे, ये, जा, घे आणि आण. हे शब्द खाली दिलेल्या वाक्यांमध्ये योग्य त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. चला, पहिले वाक्य वाचूयात. इरा हे पैसे, पुढं रिकामी जागा. काय येईल बरं तिथं? घे. अगदी बरोबर. इरा हे पैसे घे. दुसरं वाक्य, बाजारात, पुढं डॅश. काय असेल तिथं? बाजारात जा. अगदी बरोबर. आता तिसरं वाक्य वाचूयात. बाजारातून भेंडी, टोमॅटो, पुढं रिकामी जागा. बघा काय असेल तिथं? आण. बाजारातून भेंडी, टोमॅटो आण. आता चौथे वाक्य बघा. पैसे मोजून, टिंबटिंब. काय येईल तिथं? पैसे मोजून दे. अगदी बरोबर. कसं वाक्य तयार होईल? पैसे मोजून दे. पुढचं वाक्य 5 नंबरचं. उरलेले पैसे परत. काय येईल? उरलेले पैसे परत घे. अगदी बरोबर. चला, आता शेवटचं वाक्य वाचूयात. घरी लवकर परत. काय म्हणतो आपण? घरी लवकर परत ये. छान. पहा, या पद्धतीने आपण कंसातील योग्य शब्द योग्य त्या जागी भरलेले आहेत. आता हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहायचा आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.